कल्पेश आणि वसीम हे दोन बॅटर उतरलेत. कल्पेश स्ट्रायकिंगकडे जाताना आपल्याला दिसतोय. नॉन स्ट्रायकिंगकडे कल्पेश आहे आणि स्ट्रायकिंगकडे वसीम हा खेळाडू आहे. होंडो या नावाने त्याला प्रसिद्धी मिळाली. खऱ्या अर्थाने इस्तियाक बॅटर आहे इस्तियाक आणि नॉन स्ट्रायकिंगकडे बॅटर आहे कल्पेश. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. इस्तियाक इज ऑन स्ट्राईक. पंच इशारा करतायत. टायमर या ठिकाणी सेट केला जातोय. वेळेचं बंधन आहे आणि पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर रोहित हा गोलंदाज आलाय. आमचे स्कोरर इथे सज्ज होत आहेत. डिजिटल स्कोर अपडेटर आणि मॅन्युअल स्कोरर आमचे विवेक दामई आणि नितेश यादव चांगलं काम करत आहेत. गेम इज ऑन. 2:22 हा पहिला बॉल पडतोय. स्ट्रायकिंगकडे बॅटर आहे इस्तियाक. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांचाच आवडता खेळ बनला हा क्रिकेट. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा आणि इथे काय घडलंय तर बॅटचा हलकासा स्पर्श होताना दिसलाय. त्यामुळेच एक धाव मिळाली. मिडऑन सत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर इस्तियाक या बॅटरला एका धावेने इस्तियाकने आपलं अकाउंट ओपन केलं. अपना खाता खोला. 1 रन से बल्लेबाज इस्तियाक ने. टीम की रन संख्या 1 रन बिना कोई नुकसान पर. मैंडेटरी पावर प्ले का ये ओवर है जिस ओवर में 2 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर, 1 खिलाड़ी डीप मिड विकेट की तरफ और 1 खिलाड़ी है यहाँ पे एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में. गेंदबाज तैयार. रोहित शॉर्ट गेंद थी. पुल करना चाहते थे लेकिन वह स्क्वायर लेग के क्षेत्र में फील्डर तैनात थे. अच्छा कैच लपक लिया अनुराग ने. अनुराग पांडे ने लपक लिया इस कैच को. विकेट का पतन होता हुआ. पहला झटका जॉली बॉयज मुंब्रा टीम को. जॉली बॉयज मुंब्रा टीमला पहिला धक्का लागलाय. पहिली सफलता हासिल की गेंदबाज रोहित ने और बल्लेबाज कल्पेश गोल्डन डक का शिकार होते हुए पवेलियन की तरफ लौटे हैं. टीम की रन संख्या 1 रन 1 विकेट के नुकसान पर. काफी बड़ा झटका लगा है जॉली बॉयज मुंब्रा टीम को. नए बल्लेबाज इस बीच मैदान के अंदर. नए बल्लेबाज मैदान के अंदर इसे बीच पहुंच चुके हैं. वसीम नए बल्लेबाज वसीम होंडो के नाम से पहचान है इस खिलाड़ी की. अभी थोड़ा सा रनअप चुकते हुए गेंदबाज रोहित. एक सफलता मिलने के बाद में शायद उनका कॉन्फिडेंस ज़्यादा बढ़ सकता है. अच्छे गेंदबाजी, लेंथ और लाइन को बरकरार रखा है इस गेंदबाज ने. सटीक लाइन देखी. ये शॉर्ट गेंद थी. थोड़े से आउट कटर होती हुई विकेट कीपर के दस्तानों में हाथों में चली गई और ये बिंदी गेंद आती हुई. 3 गेंदों के बाद टीम की रन संख्या 1 रन 1 विकेट के नुकसान पर. पहले ओवर में दबाव गेंदबाज डाल रहे हैं बल्लेबाज पर. शॉर्ट गेंद, यहाँ पे उछाल ज़्यादा था इस गेंद में और सीधी वो गेंद विकेट कीपर के हाथों में चली गई. लगातार बार बार चुके हैं बल्लेबाज वसीम. 4 गेंदों में केवल 1 ही रन बन चुका है. एक अहम विकेट भी मिली गेंदबाज को. रोहित काफ़ी तेज तरार और रफ्तार से गेंदबाजी करते हुए इस विकेट पर. मैच हम देख रहे हैं जॉली बॉयज मुंब्रा और JR देसर, इन दोनों टीमों के बीच में. इस ओवर की अगली गेंद. ओ अच्छा बैकलिप का इस्तेमाल करते हुए इस गेंद को उठाया है. गेंद जा रही है लॉन्ग ऑफ की तरफ. शायद यहाँ पे 4 रन मिलेंगे बल्लेबाज को. बल्लेबाज को मिला मौका. बल्लेबाज ने जड़ दिया चौका. 4 रन आते हुए चौका. इसी के साथ अगर देखा जाए तो टीम की रन संख्या 5 रन 1 विकेट के नुकसान पर. 5 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर. जॉली बॉयज मुंब्रा टीम फिलहाल तो गेंदबाज अच्छी गेंदबाजी करते हुए
और बल्लेबाज अभी अभी लय में आते हुए। बेंडेंटरी पावर प्ले में रन नहीं बन रहे हैं। शायद अभी वापस कुछ टीम मीटिंग भी हो रही है इस बीच मैदान के अंदर। क्या कुछ करना पड़ेगा। सफलता अगर एक दो हाथ लग जाती है तो ज़्यादा दबाव बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर डाला जा सकता है। इस ओवर की अभी आखिरी गेंद, ओ हुक किया इस गेंद को, बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ गेंद जाती हुई। एक रन दौड़ के बल्लेबाज ने पूरा किया। दूसरा रन लेने की कोशिश थी और 2 रन दौड़ के पूरे किए। और इस बीच यह ओवर की समाप्ति होती हुई, एक ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या 7 रन 1 विकेट के नुकसान पर। एक गडी बाद धावपळकर धाबा आहे त्या 7 धाबा, पहिलं षटक संपलंय। बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला जातोय आणि तो इशारा परशुराम पाटील सरांचा आपल्यापर्यंत पोहोचलोय। पहिलं षटक संपल्यानंतर एक गडी बाद 7 धाबा जॉली बॉयज मुंब्रा टीमच्या गोलंदाज मार्गावर गोलंदाज वरून आलाय। अतिशय चांगला वेगवान गोलंदाज आहे। जार स्पोर्ट्स दहिसर संघाद्वारे ते खेळत असतो आणि वरूनवर जबाबदारी असेल जास्तीत जास्त विकेट घेण्याची, कमीत कमी धाबा देण्याची, ती जबाबदारी तो पार पडेल काय। दुसऱ्या बाजूला स्ट्राइक इनकडे बॅटर आपण बघणार आहोत। या वेळेला बॅटर असेल स्ट्राइक इनला इस्तियाक। एका धावेने त्याने आपला अकाउंट ओपन केलं होतं। मोठे फटके त्याच्या बॅटमधून अपेक्षित असतील त्यांच्या समर्थकांना, त्यांच्या इतर खेळाडूंना। पाठीराखे मोठ्या संख्येने उपस्थित झालेत। आमचे मित्र शहजाद शेख हे सुद्धा त्यांच्या टीमचा हिस्सा बनलेत आणि खऱ्या अर्थाने कधी कधी पॅकरची भूमिका सुद्धा ते अदा करत असतात। एक यूट्यूब वाहिनी सुरू केली होती शहजाद शेख यांनी। चांगले हिंदीमध्ये धावतं समालोचन ते करत असतात आणि इथे उपस्थित झालेत। पाहूया किती वेळ खर्च झाला पहिल्या षटकाकरता। 7 मिनिटं पहिल्या षटकाकरता खर्च केलेत। 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ती 4 षटकं टाकून पूर्ण करायची आहेत आणि त्यापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही खर्च केला तर 5व्या षटकामध्ये एक काढू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावं लागेल। और पिच बॉल बॅटर बीट होत आहेत। अगोदरच पावित्रा बनवला होता, मन बनवलं होतं ऑन साईडला खेळायचं। चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही। हा डॉट बॉल जातोय इस्तियाक करता। इस्तियाकला बीट केले वरून या गोलंदाजाने। त्याची उंची चांगली आहे त्यामुळेच त्याच्या अँगल सुद्धा चांगल्या पद्धतीने फिरताना दिसत आहेत। योग्य अँगल्सने तो गोलंदाजी करतोय। त्याच्या मनपसंतीच्या क्षेत्रामध्ये तो चेंडू टाकू शकतोय आणि बॅटरला थांबू शकतोय। शॉर्ट बॉल, चेंडू हवेत आहे, पूल केलाय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग पट्ट्याबाहेर चेंडूला गोल केलाय। मिळते धावा 6 षटकार। आक्रमक भूमिका आता या वेळेला इस्तियाक या बॅटरची पाहायला मिळाली। शॉर्ट बॉल होता आणि अगदी योग्य पद्धतीने चेंडूला खेळून काढलं। हवेची सुद्धा साथ मिळाली बॅटरला। 6 धाब्यांच्या मदतीने जॉली बॉयज मुंब्रा टीमची धावसंख्या पुढे सरकताना धाबा लागल्या जातात। 13 धाबा। दुसरे षटक सुरू आहे। दुसऱ्या षटकात 2 चेंडू टाकून चलेत वरून या गोलंदाजाचे। नियंत्रण तर पाहिजेत परंतु बॅटर जास्तीत जास्त पूलचे फटके खेळताना दिसत आहेत आणि त्यामुळेच ज्यावेळेस आपण एखादा शॉर्ट बॉल टाकतोय तो शॉर्ट बॉल टाकताना आपल्या बोट सुद्धा व्यवस्थित चेंडूवर फिरली पाहिजेत। पुन्हा शॉर्ट बॉल परंतु जास्त राईज झालाय, ऑफ स्टंपच्या बाहेर गेलाय। व्हाईट बॉलचा इशारा पंच परशुराम पाटील सरांचा आलाय। एका वेगळ्या शैलीने ते आज सकाळपासून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत, इशारे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। एक धाव एका धावेची भर पडली। धावा लागल्या जातात 14 टीमची धावसंख्या 14 धावा। मॅनेजमेंट चांगली आहे या स्पर्धेची। वेअर देअर इज युनिटी देअर इज ऑलवेज विक्टरी। जिथे एकी आहे तिथे विजय आहे, हे बोधवाक्य आपल्याला युनिटी कप मध्ये पाहायला मिळतोय। सचिन चिचेन यांची संकल्पना या स्पर्धेच्या आयोजनाची। पुढचा बॉल फुल पिच बॉल होता। चेंडूला शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढला। ओव्हर थ्रो झालाय, खरा फेकी। फायदा एकच धावेचा झालाय, एकच धाव मिळाली।
धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धाबा लागल्या जातात त्या 15 धाबा. थेंबे थेंबे तळेसाचे असेच काही दृश्य या मॅचमध्ये पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचं आणि त्यानुसार ते धाबा बनवताना दिसत आहेत. योग्य ती उंची पाहायला मिळाली. कल्पेश गोल्डन डकचा शिकार बनल्यानंतर लगेचच चांगली जबाबदारी स्वीकारताना हे 2 बॅटर वसीम आणि इस्तियाक. आता स्ट्राईक इनकडे वसीम आहे. उजव्या हाताने चांगलं बॅटिंग करतोय. होंडो या नावाने प्रसिद्ध आहे. होंडो तर टेनिस क्रिकेटमध्ये हर्षद मेनन या खेळाडूला मिळालेलं एक नाव आहे. स्विचिट चेंडूला पाठवून दिलंय. या वेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने थर्डमॅन क्षेत्राबाहेर मिळतंय धावा 4. चौकार. युनिटी कप 4. 4 धावांच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 19 वर. स्कोर इज 19. JR दैसर या टीमला आपण बघतायत फिल्डिंग करताना आणि त्यांचे गोलंदाज सध्या तरी त्रस्त होताना दिसत आहेत. 19. स्कोर इज 19. चेंडू टाकून चालेत या षटकामध्ये केवळ 3. 4 चेंडू टाकून चालेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हो, काय चांगला चेंडू होता. ब्लॉकरमध्ये टाकलेला चेंडूला खोदून काढला आणि चांगल्या पद्धतीनं हे खोदून काढताना दिसला हा खेळाडू. शॉर्ट मिड विकेटमधून थ्रो येण्याआधी एकच धाव मिळाली या बॅटरला. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली आहे ती 20 धाबा. 5 बॉलची समाप्ती. वरून हा थोडासा महागडा गोलंदाज ठरलाय. ज्या पद्धतीने त्याची चर्चा केली की एक अतिशय चांगला प्रभावी अस्त्र आहे JR दैसरमध्ये आणि त्या अस्त्र सध्या निकामी करताना जॉली बॉयज मोबरा टीमचे हे बॅटर पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 20. 1 गडी बाद. पुढचा बॉल. शॉर्ट बॉल इज अँड टेकन. डावखुऱ्या हाताचा बॅटर इस्तियाक या ठिकाणी परत जातोय. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जॉली बॉयज मोबरा टीमची धावसंख्या 2 गडी बाद. 20. 20 for 2. आक्रमकता पाहायला मिळाली. 2 षटकांकरता खर्च झालेला वेळ सुद्धा आपण बघणार आहोत. किती मिनिटं 2 षटकांकरता गेलेत त्याची चर्चा सुद्धा आपण बघणार आहोत. सध्या 2 षटकांसाठी खर्च झालेला वेळ आहे तो 12 मिनिटांचा. 2 षटकांसाठी 12 मिनिटं तुम्ही खर्च केलेत. 8 मिनिटांमध्ये तुम्हाला उर्वरित 2 षटकं पूर्ण करायचे आहेत. हे लक्षात असू द्या. त्यामुळेच टीम मीटिंग करू नका. एकत्रित येऊ नका. एकत्रित आल्यानंतर चर्चा होते परंतु वेळ सुद्धा जास्त वाया जातोय. म्हणतात ना की आयुष्यामध्ये मित्र, नाती, कुटुंब, वेळ या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. काल सुद्धा मी उल्लेख केला होता. कारण या गोष्टींवर किमतीचे लेबल नसतं आणि जेव्हा या किमती वस्तू आपल्यामधून निघून जातात तेव्हा कळतं त्या किती किमतीच्या होत्या. म्हणूनच वेळेला महत्त्व द्या. आता नवीन बॅटर गेला अरफादवर पुन्हा एकदा भार पडलाय, दबाव पडलाय धावा बनवण्याचा. बॅटर तर संघर्ष करतायत. गोलंदाज सुद्धा एकामागून एक फलंदाजांना बाद करण्याचा प्रयत्न करतायत. आतापर्यंत 2च बॅटर बाद झालेत आणि अनुराग हा गोलंदाजच्या मार्गावर आलाय. 3ऱ्या षटकामध्ये अनुरागवर जबाबदारी दिली कॅप्टनने. JR स्पोर्ट्स दैसरच्या युवा खेळाडूंचा भरणा त्यांच्या टीममध्ये जास्त दिसतोय. JR स्पोर्ट्स दैसरमध्ये पूर्वी याच टीममधून आपण बिपिन भाई यांना सुद्धा खेळताना बघायचो. दैसर एक मातब्बर संघ गणला जातोय. आता मात्र थॉमस डायस हा खेळाडू या स्पर्धेमध्ये नाही आहे. या टीममध्ये दिसत नाही. हो, मोठा फटका. चेंडू तर हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली उलट्या दिशेने झेल टिपण्याचा प्रयत्न त्याचा असफल ठरलाय आणि बघितलं आपण तर फाईन लेग क्षेत्रामधून थ्रो येण्याआधी बॅटरने पूर्ण केल्या ह्या चेंडूवर 2 धावा. 2 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 22 धावा. 22. हवेच्या विरुद्ध दिशेने फटकेबाजी या मैदानावर होणं थोडंसं कठीण आहे कारण वाहती हवा ही उजव्या हाताच्या बॅटर करता पोषक नाही. डावखुऱ्या हाताच्या बॅटरला त्याचा फायदा होऊ शकतो. हे दृश्य आपण पाहिलं. याआधी सुद्धा स्विचिटचे फटके उजव्या हाताच्या बॅटरने दर्शवलेत या विकेटवर. गोलंदाज अनुराग तयार. शॉर्ट बॉल होता. स्विच हिट करण्याचा केला होता इरादा.
मिळतील बॅटरला कदाचित 2 धाबा आणि इथे मिळत आहेत 4 धाबा. मिळत आहेत धाबा 4. चौकार 4 रन्स. पाहू शकतात आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारचं हे शॉट सिलेक्शन होतं. एकतर स्विच हिट केलं होतं, दोन्ही बॅटर धावत आहेत, एनर्जी वेस्ट घालत होते. अशातच सीमारेषेला झाला स्पर्श आणि चौकार येतोय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना धाबा लागल्या जातात त्या 26 धाबा. 2.2 बॉलची समाप्ती झाली आहे. आव्हान समोरच्या टीमला द्यायचं असेल तर 50च्या आसपास तरी धाबा यायला पाहिजेत. आणि विशेष म्हणजे या सत्रामध्ये 60च्या आसपास धाबा बनवू शकत आहेत 5 षटकात. धावगती आता वेगाने पुढे सरकताना दिसली आहे. धाबा लागल्या जातात 26. तिसरे षटक सुरू आहे. अनुराग तयार, स्ट्रायकिंगकडे बॅटर तयार. वसीम शॉर्ट बॉल, चेंडू हवेत आहे. चेंडू मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल काय? विकेटचं झाले पतन. वसीमला परतावं लागतं. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 26. 26 फॉर 3. येस, बॅटर परतल्यानंतर आता आसिफ बंटी या नावाने प्रसिद्ध आहे. हा खेळाडू त्या बंटीला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जातं. बंटी मैदानाच्या आतमध्ये वाजवेल काय घंटी? 5व्या क्रमांकावर त्याला पाठवलं गेलं. जॉली बॉयज मुंब्रा विरुद्ध JR स्पोर्ट्स दहिसर या दोघांमध्ये ही लढत तुम्ही बघतायत. पुढील मॅच करता दोन्ही संघ तयारीत राहा. गोल्डन के रियालिटी मुंब्रा वर्सेस परी 11 सातपाटी या दोघांमध्ये आपण ती लढत बघणार आहोत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये तिथे संपर्क करतील. गोल्डन के रियालिटी मुंब्रा वर्सेस परी 11 सातपाटी या दोघांमध्ये होणारा पुढील मॅच असेल. कशा प्रकारे आपण बघतायत ज्या धावा बनल्यात खऱ्या अर्थाने सुरुवात करून दिली होती या 2 बॅटरनी. त्याच्यामध्ये कल्पेत झटपट बाद झाला. इस्तियाक यांनी एका षटकाराच्या मदतीने 8 धावा बनवल्या आणि वसीमच्या 19 धावा. 3 चौकाराच्या मदतीने वसीमने 19 धावांचं योगदान दिलं. आता आराफत आणि बंटी आसिफ हे ओरिजिनल नाव आहे बंटीचं. बंटी पुढे स्ट्रायकिंगकडे. ओहो, गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलंय. सरळ बॅटने खेळायचं होतं बॅटरला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. बॅट पुन्हा एकदा बॅटर हातामध्ये फिरवत आहेत. धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 26 धाबा. 26 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट इन दी 3rd ओव्हर. तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 बॉल रिमेनिंग्स इन द 3rd ओव्हर. वेळेचं बंधन आहे आणि त्या वेळेनुसारच तुम्हाला जावं लागेल. हलक्या हाताने खेळून काढलं जाते कव्हर क्षेत्रामध्ये. एकदा मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतील काय? दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूला थ्रो करेपर्यंत बॅटरने 2 धाबा केल्यात पूर्ण. धोका होता परंतु या धोक्यामधून आता बाहेर पडलेत बॅटिंग करणाऱ्या जॉली बॉयज मुंब्रा टीमचे हे 2 फलंदाज. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धाबा लागले जात आहेत 29. 28 टीमची धावसंख्या आहे ती 28 धाबा. या षटकामध्ये 5 बॉल टाकले तर अनुरागने. एक मोठा फटका चौकार आला होता. तदनंतर विकेट सुद्धा मिळाली. शेवटचा 1 बॉल या षटकातील कसा असेल ते पाहूया. स्लोवर पण अगदी खोलवर आला होता ऑफ स्टंपवर. 1 चौटी धाव मिळाली आणि पाहूया लेग बायचा इशारा येतोय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत जॉली बॉयज मुंब्रा टीमच्या. 3 गडी बाद 29. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. 3 षटकांकरता खर्च झालेला वेळ जर आपण बघितला तर 3 षटकांसाठी जवळजवळ 17 मिनिटं खर्च झालेत. 3 षटकांकरता खर्च झालेली तुमची 17 मिनिटं आहेत. अजूनही फक्त आता तुमच्याकडे 3 मिनिटं आहेत. त्या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करावं लागेल आणि आता 5व्या षटकामध्ये 1 खेळाडू तुम्हाला आत घ्यावा लागेल. आदेश्वर ग्रुपचे सर्व मेंबर्स या ठिकाणी दाखल झालेत. त्यांचं आपण वेलकम करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदेश्वर ग्रुपचे सर्व सदस्य आपल्याला अतिथी कक्षामध्ये दाखल होताना दिसत आहेत. युनिटी कप 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. वेलकम 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 सुस्वागतम. पुन्हा आपण नजर टाकूया. ऐतिहासिक असं हे मैदान आहे आणि ह्या मैदानावर सुरू असलेला मॅच जॉली बॉयज मुंब्रा
बॅटिंग करतायत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या धावफलकावर 29. आता चौथं षटक टाकण्याकरता आलं रोहित. पहिलं षटक रोहितने टाकलं होतं. पहिल्या षटकामध्ये रोहितच्या फक्त 7 धावा खर्च झाल्या. आता बॅटरने इरादेच केले असेल की धावा तर कमी आल्यात, तर धावा वाढवण्याकरता काहीतरी योगदान आपलं प्रत्येकाचं असायला पाहिजे. आडव्या बॅटचा वापर केला आहे, थोडासा बॅकलिपचा सुद्धा वापर. 1 धाव तर मिळाली. दुसऱ्या धाबेकरता बॅटर धावत आहेत आणि डीपमधून मिडविकेट क्षेत्रामधून थ्रो येण्याआधी 2 धावा होत आहेत पूर्ण. धावसंख्या 31. स्कोर इज 31. रोहित याच्या या पहिल्याच बॉलवर 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या पोहोचली ती 31 वर. 5 बॉल अजूनही शिल्लक आहे. फिल्डिंगमध्ये काही बदलाव केलेत ते बघूया. लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक या ठिकाणी ठेवले गेलेत. मोतीलाल शहा साहेबांचं पुन्हा आपण स्वागत करूया. एक चांगलं दिलदार दिलखुल्लास व्यक्तिमत्व, खेळाडू घडवण्याचं काम त्याने सुद्धा केलं आहे. परंतु खऱ्या अर्थाने खेळाडूंना एक चांगला ते प्लॅटफॉर्म देत असतात. जाई टीम असो, धाकटी डानू असो, प्रत्येक संघावर त्यांचं प्रेम असतं. प्रत्येक संघातील चांगले खेळाडू ते निवडत असतात आणि युवा खेळाडूंना खऱ्या अर्थाने ते प्लॅटफॉर्म देत आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडूला उडवलं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. आडव्या बॅटचा वापर आहे, ताकद पडली कमी आणि येथे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विकेट मिळवत आहेत, झेल टिपत आहेत. विकेटचं पतन. चौथा धक्का. 4 गडी बाद. धावा लागल्या जातात धाव फलकावर 31. 3.3 बॉलची समाप्ती. धावा लागल्या जातात धाव फलकावर 31 धावा. गडी बाद झाले ते 4. बाद झालेला बॅटर जर आपण बघितलं, बंटी बाद झालेत आणि आता आराफतच्या जागेवर नवीन बॅटर आलेत खेळण्याकरता. निलेश मैदानाच्या आतमध्ये उतरलेले जात आहेत. घ्या जी आपण बघितले तर आता ह्या इनिंगमध्ये जास्तीचा वेळ खर्च होताना आपल्याला दिसून येतो आहे, कारण याआधीच जे विकेट इन आऊटचा जो वेळ आहे तो वेळसुद्धा आम्ही पकडत असतो आहे. 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 31 धावा. शेवटचे 3 बॉल आहेत या चौथ्या षटकातील. नो बॅटर इन मिस्टर निलेश. स्पर्धा चांगली आहे आणि तितकंच चांगलं योगदान सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेसाठी. जसं आपण प्रत्येक वेळी जे स्पॉन्सर आहेत, आश्रयदाते आहेत, त्यांचा सुद्धा उल्लेख करूया. KP वेलफेअर फाउंडेशनचे कृणालजी पुरोहित हे टायटलचे स्पॉन्सर आहेत, ज्यांनी या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलं आहे. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज रोहित तयार. ओहो, स्लोवर 1. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. 1 चौटी धाव मिळाली. लेग बाईचा इशारा परशुराम पाटील सरांचा आलाय. धाव संख्या झाली आहे 4 गडी बाद 32 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. चौथ्या षटकामध्ये सुद्धा चांगली वापसी. जॉली बॉईज मुंब्रा संघाला कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल काय, कारण एक मात्र खेळाडू वसीमची चांगली इनिंग बघितली 19 धावेची आणि त्या व्यतिरिक्त मोठे फटके खेळताना कोणत्याच खेळाडूला आपण पाहिलं नाही. पुन्हा आता स्ट्राईक इनकडे बॅटर असेल अरफत आणि त्याच्यावर डावकुऱ्या हाताने फलंदाजी करण्याची जबाबदारी आहे. मोठे स्ट्रोक तो खेळत असतोय. पाहूया काय करेल. आता चेंडू बॅटचा हलकासा होतो स्पर्श. वेगाने चेंडू येतो फाईन लेग रिझन मध्ये. तो काही थांबत नाही. चेंडू सीमारेषे पार. मिळतात धावा 4. चौकार. बॅटची मदत मिळाली. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर लागली आहे ती 36 धावा 5 बॉलच्या समाप्तीनंतर. अजून 1 चेंडू नंतर आपण स्वागत आणि सन्मान याकडे सुद्धा नजरा आपल्या असतीलच. अतिथी कक्षामध्ये आलेल्या आमच्या पाहुण्या मंडळींचा मान सन्मान केला जाईल. षटकातील शेवटचा बॉल जास्त खोलवर गेला बॅटर आणि पुन्हा फाईन लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलंय. युनिटी कप चौकार खेचला जातो बॅटरद्वारे. याचबरोबर चौथ्या षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 40 रन्स फॉर द लॉस ऑफ 4 विकेट.
4 गडी बाद 40 धाबा. आदेश्वर क्रिकेट ग्रुपचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी जिग्नेश पारेख साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करावा. यस अंपायर 25 मिनिटं त्या ठिकाणी खर्च झाले, त्यामुळेच एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये गाभा लागेल. सो पंचाने सुद्धा तिथे टायमर लावला आणि त्यानुसार तो इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. 25 मिनिटं जास्त खर्च केलेत. एक 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला खेळाडू गाभा लागेल. फिल्डिंग करणारी टीम लक्षात घ्या. शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय रवी अवी. धावसंख्या धावफळकावर 40 बनलेली आहे. आलेल्या पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. युनिटी कपचं एकच ध्येय आहे, वेअर देअर इज युनिटी देअर इज ऑलवेज विक्ट्री. जिथे एकी आहे तिथे विजय आहे, हे बौद्ध वाक्य आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेचं. आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान केला जातो, हे विशेष. मोठे फटके ह्या इनिंगमध्ये सुद्धा येताना दिसले नाहीत. एक मात्र षटकार खेचला होता तो इस्तियाक या बॅटरने. आता एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला, आणि त्या पद्धतीनंच ते क्षेत्ररक्षण करतायत. आणखीन वेळ जर जास्त तुम्ही गमावला तर आणखीन मग एक घ्यावा लागेल. त्याकरता आपण गोलंदाज योग्य पद्धतीने वापर करा. ओ जोरदार अपील, इम्पॅक्ट इन लाईन. पंचांचा बोट आकाशाकडे उंचावलं जात आहे आणि आल्या आल्या अवीला पहिल्याच बॉलवर सफलता मिळत आहे. धावसंख्या धावपळकावर 40 असताना लागलाय हा 5वा धक्का. 5व्या विकेटचं पतन झालंय. विकेट डाऊन, 5 गडी बाद, धावसंख्या 40 40. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले तर सद्दाम. एक तर लक्षात ठेवायला पाहिजे की जॉली बॉयज मुंब्रा टीमची जी गोलंदाजीचा मारा आहे तो अत्यंत तिखट आहे. धारदार गोलंदाजी त्यांची आपण यापूर्वी सुद्धा बघितलो आहे. आणि सद्दाम मैदानाच्या आतमध्ये गेले तर एक अष्टपैलू खेळाडू आहेत. शेवटचे 5 बॉल शिल्लक आणि 5 बॉलमध्ये पाहूया काय डावपेच झाकले जात आहेत बॅटरद्वारे. बॅटरला सुद्धा विनंती असेल की आपण जर वेळ या ठिकाणी घालवला तर आपल्याला सुद्धा पेनल्टी लागेल, आणि तशा सूचना आलेत. सो आपण लगेचच आल्या आल्या आपल्या जागेवर जाऊन उभे राहा. शेवटचे 5 बॉल शिल्लक, धावसंख्या 5 गडी बाद 40. सदाम नावाचा बॅटर आलाय. पॉवरफुल फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये व्यवस्थित होताना दिसली नाही. 19 धावा वसीमच्या नावावर. ओहो, उलटा फुलटा पाहायला मिळतो बॅटरद्वारे, आणि चेंडू जातोय स्क्वेअर इज थर्ड मॅन रिझन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतात धावा 4. चौकार. हे शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं बॅटरचं. योग्य त्या पद्धतीनं चेंडूला निवडलंय. 4 धाव्यांची मदत मिळाली. धावा लागल्या जातात 44 44. चांगली गोलंदाजी करणं आवश्यक आहे, आणि ती गोलंदाजी सुरुवातीपासून करायला हवी होती. रोहितच्या जे 2 षटकं होती ती प्रभावी आपल्याला दिसली आहेत. धावसंख्या धावपळकर आहे ती 44 44. या षटकातील आता पुढचा बॉल असेल अवीचा. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार येतोय बॅटिंग करणाऱ्या जॉली बॉयज मुंब्रा टीमसाठी. पुन्हा स्विच हिट केलाय. चेंडू हवेत आहे. पाहू शकतात एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाला चकवत सीमारेषे पार. मिळतात धावा 4. युनिटी कप चौकार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय बॅटरच्या बॅटमधून. आता शक्तीपेक्षा युक्ती बरी हेच दृष्टिकोन आखलाय आणि त्यानुसार या धावा बनवल्यात. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावफळकावर धावा लागले जात आहेत. यावेळेला 48. टॉससाठी दोन्ही कॅप्टन या. गोल्डन के रियालिटी मुंब्रा वर्सेस परी 11 सातपाटी दोघांमध्ये होणारा मॅच असेल, आणि टॉस सुद्धा आम्ही करणार आहोत. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. जितकं हवं तितकं मोठे फटके येताना दिसत नाही. जसं आपण पाहिलं की
समुद्रातून निघणारे जे वारे आहेत ते अगदी योग्य दिशेने वाहताना दिसत आहेत, खारे वारे. आणि हवेच्या विरुद्ध दिशेने ही बॅटिंग जर तुम्ही केली तर ते तुमचं नुकसान आहे. पुढील मॅच करता दोन्ही कॅप्टन या. आवाज दिलाय आम्ही गोल्डन के रिलेटी मुंब्रा वर्सेस परी 11 सातपाटी. इथे धावबादचा धोका होता आणि धावबादच्या स्वरूपात बॅटर आता परततोय. या ठिकाणी बॅटर सद्दामला परतावं लागतं. विकेटचं पतन झालंय. 6वा धक्का लागलाय. 6 गडी बाद. धावसंख्या धावपळकर आहे ती 48. 48 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी बाद 48. नवीन बॅटर आता कोण असेल? नवीन बॅटर पुन्हा उतरत आहेत, वेगाने येत आहेत. चांगली ऊर्जा त्यांच्यामध्ये आपल्याला दिसेल काय? फिटनेस चांगला असलं तर अशा प्रकारे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येऊ शकतायत. कमीत कमी वेळ ते सुद्धा या ठिकाणी घालवत आहेत आणि वेळ वाचवत आहेत आपल्या आयोजक टीमचा. न्यू बॅटर इन. बघूया नवीन बॅटर कोण गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले. त्याच्या माहिती करता फक्त आणि फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू हवेत होता. 1 धाव तर मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. लॉंग ऑन मधून थ्रो येण्याआधी या 2 धावा होत आहेत पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात त्या 50. 50 टॉससाठी या गोल्डन के रियालिटी मुंब्रा वर्सेस परी 11 सातपाटी. ओहो, पुन्हा आता चांगला फटका होईल काय? 1 धाव तर मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि थ्रो येण्याआधी 2 धावा सहजतेने होत आहेत पूर्ण. कदाचित तिसरी धाव होण्याची दाट शक्यता. पाहता पाहता 3 धावांची भर पडली आणि 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या 3 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली यावेळेला 53 वर. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 6 गडी बाद 53 आणि 54 धावसंख्येचं लक्ष असेल. 54 इज द टार्गेट. टॉस सुद्धा केला जातोय. टॉससाठी दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तत्पूर्वी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये एक बदलाव करूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा सर्व लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता जबाबदारी स्वीकारतील महाराष्ट्राचे नामवंत समालोचक मनीष पाटील. आवाज ऐकूया मनीष पाटील सरांचा. थँक्यू डीजे. आता आपण थोडा वेळ घेऊया. 2 बॅटर्स लगेच. JR आपल्याकडे वेळ नाही आहे. 2 बॅटर्स लगेच पाठवून द्या. फास्ट. चला फास्ट. विघ्नेश अवधूत आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन शाकीर. कृणालचे पुरोहित साहेबांना विनंती करतोय आपण टॉस करावा. कॉलिंग कोण करत आहे? शाकीर कॉलिंग करत आहेत. SSP असा कॉल होता. सुपर बॉईज झालं. अवधूतने हा टॉस जिंकलेला आहे. दोन्ही कॅप्टनला इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. अवधूत, टॉस तुम्ही जिंकलायत. पहिलाच मॅच खेळत आहेत. परी 11 सातपाटी म्हटलं तर एक मजबूत संघ गणला जातो आणि त्या संघाचं नेतृत्व तुम्ही करतायत. निर्णय का असेल? मी प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. या मैदानावर यापूर्वी कधी खेळलात तुम्ही? हो नक्कीच. मागच्या वर्षी देखील आम्ही स्पर्धा खेळले होते आणि सेमीफायनलला थोड्या कारणास्तव आम्ही हरले होते. मात्र आम्हाला सचिनभाईंनी पुन्हा एकदा बोलावलं की तुम्ही या, तुमचा गेम आवडला आम्हाला
आणि ते आम्हाला मागील वर्षापासून टचमध्ये होते आणि आम्हाला त्यांनी आम्हाला या ठिकाणी संधी दिली. आणि आमचे जे पॅकर आहेत म्हणजे प्रसाद भाऊ हे मागच्या वर्षीपासून ते एंट्री करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र आमचं शेड्यूल एवढं असल्यामुळे आम्हाला चान्स नाही मिळत होता. तर त्यांचाही मी धन्यवाद देईल की त्यांनी आम्हाला ठिकाणी खेळायला बोलवलं. किती धावसंख्येपर्यंत रोखाल? असं काही टार्गेट नाही, मात्र डावखुरा फलंदाजाला जास्त ॲडव्हान्टेज आहे, त्या परीने कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अवधूत कॅप्टन होते, चांगल्या प्रतिक्रिया फिल्डिंग घेतली आहे. या ठिकाणी शाकीर आहेत जे कर्णधार आहेत मुंब्रा टीमचे, गोल्डन के रियलिटी मुंब्रा टीमचे कॅप्टन आहेत. अगर आप टॉस जीते तो आपका क्या फैसला रहता? हमारा फैसला बैटिंग ही होता, क्योंकि सबका माइंडसेट ऐसा होता है टीम में कि पहले फील्डिंग करना है करके, बट हम लोग बैटिंग के लिए प्रिपेयर होके आए थे, तो हमारा फैसला बैटिंग ही होता और हमको बैटिंग ही मिला है. क्या बात है. बल्लेबाजी करते वक्त 5 ओवर में कितना रन बनाना चाहोगे और कौन से ऐसे बल्लेबाज हैं जो काफ़ी अच्छे बल्लेबाजी कर रहे हैं इस समय? ये ऐसा टूर्नामेंट है, बेस्ट होता है यहाँ पे, इस एरिया का सबसे बेस्ट टूर्नामेंट है. हम एवरी ईयर खेलते हैं ये टूर्नामेंट सुपर बॉयज़ की तरफ से. तो हमारा जो टारगेट माइंड में सेट होता है वो हमेशा होता है 60+ करने का. हावेवर यहाँ पे इतना स्कोर बहुत कम देखने मिलता है, लेकिन कोशिश वही होती है. पालघर डिस्ट्रिक्ट में टॉप 3 में उस टीम को गिना जाता है, कहा जाता है कि पर 11 सात पार्टी एक बहुत अच्छी टीम है, तो उनके खिलाफ क्या रणनीति रहेगी बैटिंग करते वक्त और बॉलिंग करते वक्त? रणनीति ऐसे, क्रिकेट सर ऐसा गेम है कि दिन की बात होती है और परफॉर्मेंस की बात होती है, तो जिसका जैसा परफॉर्मेंस होगा वैसा विनिंग उस फेवर में जाएगी. लगता है आज हमारे जो दर्शक हैं उन दर्शकों के लिए एक अच्छा मुकाबला देखने मिलेगा. बिल्कुल मिलेगा सर, कंपटीशन मैच देखने मिलेगा इंशाल्लाह. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हे होते कॅप्टन शाकीर, ज्यांना आपण बघितलं आहे गोल्डन के रियलिटी मुंब्रा टीमकडून ते बिलॉंग करत आहेत. कर्णधाराची मोठी जबाबदारी स्वीकारत आहेत. टॉस झालेला आहे, टॉसचा अहवाल असा आहे टॉस जिंकलं आहे पर 11 सातपाटी टीमचे कॅप्टन अवधूतने, आणि त्याने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंच होतं मुंब्रा या टीमला. होणार हा पुढील मॅच आपण बघणार आहोत. थेट वळतो आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत महाराष्ट्रातील प्रख्यात असे समालोचक आमचे मित्र मनीष पाटील. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. सदस्य सन्मान्य नील सेठ साहेबांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होते. तसेच ओ माय गॉडचे जितेंद्र जैन हे सुद्धा जॉईन झाले आहेत, ज्यांच्या वतीने आम्हाला खूप चांगलं सहकार्य मिळालेलं आहे. जितेंद्रजी जैन आणि नीलजी सेठ यांचं मनपूर्वक स्वागत. या आपला स्वागत आहे. आणि चेंडूंची व्यवस्था नेहमीच नील सेठ करतात. त्यांनी ते एक ट्रेडमार्क बनवलं आहे की जेव्हा जे चेंडूची व्यवस्था असेल नील सेठ त्या तिकडे तुमच्यासाठी उपलब्ध असेल. धन्यवाद नीलजी, आपला मनपूर्वक स्वागत आहे. चला, स्ट्रायकर्स एंडला ओमकार घुले आणि नॉन स्ट्रायकर्स एंडला हरीश. टार्गेट सेट झालेलं आहे 54 धावांचं. चला, बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. जिशान बघा, परफेक्ट बॉलिंग अटॅक आहे. 3 लेफ्ट आर्म सीमर्स आहेत. त्याचमुळे जॉली मुंब्रा नेहमीच तयारीनिशीच जाते, कुठेही जाते. आणि म्हणूनच एक चांगली लढत 2 संघांची पाहायला मिळेल. सामना क्रिकेटचा आहे, पण आता ती जिद्द जी असते ना कुठल्याही संघामध्ये, ती जिद्द दोन्ही संघात आहे. मुंब्रामध्ये सुद्धा आणि दहिसरमध्ये सुद्धा. थॉमस डायस नाही आहेत एका टीममध्ये आणि एका बाजूला परफेक्ट टीम बांधली गेलेली आहे. कल्पेशकडून अपेक्षा होती जॉली मुंब्रा या संघाला, पण कल्पेश लवकर बाद झाले आणि म्हणूनच तरी देखील त्यानंतर प्रत्येक फलंदाजाने चांगला खेळ दिला. पहिलं षटक मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्यामध्ये तुम्हाला जेव्हा पाहिजे तुम्ही ओ माय गॉडचे ओनर जैन साहेब, जितेंद्र जैन साहेबांचं व्यासपीठावर आगमन होते. जैन साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दरम्यान बॉलर सर्कलच्या थोडा पलीकडे सरकतोय, थ्रो होतोय, तोपर्यंत एक सिंगल. 3 वाजता पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे, म्हणजे 3 वाजून 20 मिनिटांपर्यंत 4 षटकं जॉली मुंब्रा तुम्हाला पूर्ण करायची आहेत. कारण या अगोदर आपण पेनल्टी दिली आहे, त्याचमुळे आपण देखील लवकरात लवकर 20 मिनिटात 4 षटकं पूर्ण कराल अशी अपेक्षा आम्हाला आहे. कारण तुमचा ओव्हररेट चांगला आहे, तो ओव्हररेट आपण राखाल अशी अपेक्षा आहे. म्हणजे शेवटच्या षटकावर तेवढं टेन्शन तुम्हाला नसेल. शहजादभाई शेख आमचे मित्र व्हॉइस ऑफ मुंब्रा हे देखील नेहमीच जातीन लक्ष घालतात. जिकडे जिकडे जॉली मुंब्रा खेळते ती मेंटॉरशिप ते घेतात आणि तो अनुभव त्यांचा देखील तितकाच दांडगा आहे क्रिकेटच्या या क्षेत्रामध्ये. जिशान फुल टॉस बॉल हलक्यात बॉलला चिप केलंय, क्षेत्ररक्षक पोचतोय मिड विकेटचा. मिड ऑन पर्यंत एक सिंगल होते कंप्लीट. एका धावेची वाढ धावसंख्यात 2. दोन्ही फलंदाजाने एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. प्रत्येक षटकामध्ये 11च्या गतीने जायचं आहे.
कल्पेशभाई राजावत दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा त्यांचं स्वागत आहे. मित्रपरिवार प्रचंड मोठा आहे आणि जेव्हा तुम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा नगरीमध्ये येता, या मैदानात जे जे कोणी खेळत आहेत ते आपसुकच येतात या स्पर्धेला हातभार देण्यासाठी. त्याबद्दल नक्कीच आम्ही सर्वांचा आभार व्यक्त करतो. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, पायांची स्ट्राईड मोठी करून कट शॉट खेळायचा होता, पण गती मोजता आली नाही फलंदाजाला. जिशान हे देखील एक डेडिकेटेड ओपनर बॉलर आहेत आणि त्यांनी आतापर्यंत चांगलीच ओपनिंग दिलेली आहे. पहिल्या 3 चेंडूंमध्ये त्यांनी फक्त खर्च केला 2 धावा. विकेटचा रकाना जरी खाली असला पण या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये डबल डिजिटमध्ये जाण्यापासून रोखायचं आहे जया दहिसरला. त्याचमुळे जिशानची निवड केलेली आहे पहिल्या षटकासाठी. ड्राईव्ह केलंय, मिड ऑनला क्रॉस करत बॉल मागे जाईल, पण काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. थोडे चुकले कल्पेश. डीपमध्ये चांगलाच पर्याय आहे कल्पेशचा, पण त्यांनी लगेच स्वतःला सावरलं, थ्रो केला. नॉनस्ट्रायकर्स एंडला एक धाव मिळते, धावसंख्या पोहोचते 3 वर. बघा इतक्या धीम्या गतीने जाऊन चालणार नाही ज्यूड रॉड्रिक्स स्पोर्ट्स दहिसर या संघाला. धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी तसे फटके येणं आवश्यक आहे. ऑकवर्ड बॉडी पोझिशन आणि यस बॅटचा संपर्क झालाय. बॉल विकेट किपरच्या हातात गेलाय. धक्का पहिला बसतोय जया दहिसरला. फलंदाज होतोय बाद. परतावा लागेल हरीशला. विकेट डाऊन. चला, सन्माननीय जितेंद्र जैन साहेब उपस्थित आहेत ओ माय गॉडचे. त्यांचा आपण सन्मान करणार आहात. कुणालजी पुरोहित, आपणास मी निवेदन करतोय की आपण जितेंद्रजी जैन साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत ओ माय गॉडचे. त्यांचा आपण सन्मान व्यासपीठावर करणार आहोत. ओ माय गॉड बॅग्स, आणि त्याच बॅग्स आपण वापरतोय. ब्रँडेड बॅग्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे जितेंद्रभाई जैन यांचं. नक्कीच व्यवसाय खूप महत्त्वाचा आहे आणि आमचे सर्व बांधव व्यवसायामध्ये आहेत. आणि ओ माय गॉड बॅग्स चे ओनर जितेंद्रजी जैन यांचा सन्मान आपण कुणालजी पुरोहित यांच्या शुभ हस्ते पाहतोय. बघा पहिल्या षटकासाठी आपण वेळ घेतला किती? 5 मिनिटाचा कालावधी घेतलाय. 3 वाजून 4 मिनिटाचा कालावधी घेतला. चांगला ओव्हर रेट आहे. यस, फलंदाजाने घाई करा, आपण तो देखील वेळ मोजतोय. बॅटर इन आउटचा वेळ मोजून ते आहे. जया दहिसर आपण देखील तयारीत राहायचं आहे. पुढचा फलंदाज तुमचा जो कोणी आहे आपण ती तयारी ठेवायची आहे. फॉलिंग स्वीप बट डॉट बॉल. अशा पद्धतीनं षटक संपते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 1 गडी बाद 3. चांगली सुरुवात जिशानच्या वतीनं जॉली स्पोर्ट्स मुंब्राला मिळते. आता जे आव्हान होतं त्याकडे लक्ष वेधूया. लक्ष होतं एकंदरीत 54 धावांचं, त्यापैकी 3 धावा पूर्ण केल्यात म्हणजे जिंकण्यासाठी अजून 51 धावाची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 24 चेंडू 51 धावा. 24 बॉल्स अँड 51 रन्स रिक्वायर्ड टू विन टीम JR दहिसर. येस, बॅटिंग पॉवर प्ले लगेच घेतलाय. चला, व्हेरी गुड. तर सेकंड ओव्हरलाच बॅटिंग पॉवर प्ले म्हणून निवडलेलं आहे JR दहिसर या संघाने, कारण ओमकार घुलेकडे ती कॅपॅसिटी आहे. ओमकार एक स्ट्रॉंग बॅटर आहे, त्याला साईची साथ मिळेल तर मग सोनेपी सुहागा, आणि म्हणूनच फ्रेश बॅटर साई हे नॉनस्ट्रायकर एंडला आहेत. खरं तर मला असं वाटतं साई ओपनिंग प्लेअर म्हणून योग्य निवड होती, पण पर्याय बदललाय JR दहिसरच्या कॅप्टनने. साई एक आयडियल ओपनर प्लेअर होता ओमकारसाठी, पण असं वेळ अजूनही हातामध्ये आहे JR दहिसरच्या. साई नॉनस्ट्रायकर एंडला, स्ट्रायकर एंडला ओमकार. लेफ्टी बॅटरची आवश्यकता आहे संघाला, आणि पाहूया ती गरज पूर्ण करताना धावा गोळा करतोय का. धन्यवाद मोतीलालजी शाह, आपण आपला संघ या स्पर्धेत घेऊन आलात. वेग भन्नाट आहे पण नियंत्रण कुठे आहे. नो बॉल, आणि आता आउटसाइड द क्रीज बॉल पिच झालाय आणि आता संधी मिळते JR दहिसरला. पुढचा बॉल फ्री हिट असेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अरफात येत आहे. अरफातची स्किल देखील एक वेगळीच आहे. गोलंदाजी करताना प्रॉपर बॉडी ॲडजस्टमेंट, बॉडी स्ट्रेच करून तो गोलंदाजी करतायत. आणि फ्री हिटवर आता सुपर हिट फटका येईल, कारण हवेचा जोर आहे. त्याचमुळे बॉल जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. कडक शॉट ओमकार घुलेचा षटकार.
जितक्या वेगानं चेंडू हाताळला होता गोलंदाज अरफातने तितक्याच दुप्पट वेगानं बॅट्सविंग ओमकार घुलेची एलिव्हेशन जास्त होतं. जर हवा नसती तर ते झेलचीच्या स्वरूपात बाद होऊ शकले असते, पण हवा इतकी प्रचंड आहे, लेफ्टी बॅटर्सकडे ॲडव्हान्टेज आहे मैदानावर. नेक्स्ट बॉल, नो बॉल. आता नेमकं घडतंय काय, थोडासा त्रास होतोय तो म्हणजे जॉली मुमराला बॉलला स्लाइस करताना खेळलंय डीप कव्हर पॉईंट सीवरेजच्या पलीकडे. एकूण मिळेल 5 धावांचा बोनस. ओमकार घुले स्टार्ट घेतोय, धावांची मदत देतोय, धावांची रसद पुरवतोय, 5 धावांचा बोनस. जिशानने जे कमवलं होतं पहिल्या षटकामध्ये ते अरफातने गमवलं आहे. काय सुरुवात दिशाने दिली, म्हणजे मला असं वाटलं होतं की आता गोलंदाजाचा दबदबा दिसेल, कारण मी जॉली मुमराला जवळून पाहिले. 3 लेफ्ट आर्म सीमर्स, म्हणजे हा सुद्धा लेफ्ट आर्मच आहे आणि जिशानपेक्षा जास्त गती अरफातकडे आहे. पण गतीवर नियंत्रण ठेवताना तुम्ही बॉल डिलिव्हर कुठे करताय, तुमची लँडिंग पोझिशन काय आहे, बॉल डिलिव्हर करताना तुमचा फॉलो थ्रू काय आहे, या सर्व गोष्टींची सांगड तुम्हाला व्यवस्थित बसवावी लागते. जास्त वेग हा फायद्याचा नाही आहे, पण तुमचं नियंत्रण खूप फायद्याचं असायला पाहिजे. पुढचा बॉल फ्री हिट, धावसंख्या 15. फ्री हिटच्या बॉलवर सुद्धा स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दरम्यान 2 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत, 2ची होते मदत. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच आता 17वर. सर्व काही ओकेमध्ये चाललं होतं आणि शहजाद शेख यांना खुर्चीवरून उठून आता मैदानात यावं लागतंय, कारण आता गोलंदाजाकडून होत आहेत चुका. जेव्हा आपल्याकडे क्रिकेटचं ते ज्ञान असतं अशा वेळेला आपसूक आपण खुर्चीवर स्वस्थ बसू शकत नाही. बिचारांची घालमेल असते की नेमकं गणित कुठे चुकते. संधी आहे, संधी आहे, संधी आहे. बॉल हवेत होता पण क्षेत्ररक्षकांपासून दूर होता. बॅकवर्ड पॉईंटला बॉल अडवला जाईल. एक सिंगल पूर्ण केली जाते. धावसंख्या जाते 18वर. 18 रन्स ऑनवर्ड. आतापर्यंत हे षटक फायद्याचं राहिलेलं आहे JR स्पोर्ट्स दहिसर या संघासाठी. प्रत्येक षटक हे महत्त्वाचंच आहे. खरं तर 5 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला 4 गोलंदाज वापरायचे आहेत. कुठल्या गोलंदाजाला 2 षटकं मिळावीत हा देखील खूप महत्त्वाचा निर्णय असतो. आणि या अगोदर जिशानने तर एक चांगली सुरुवात दिली आहे, त्यामुळे तो एक दावेदार आहे की ज्याला सेकंड ओव्हर मिळू शकते. पण पाहूया गेम प्लॅन काय आहे नेमका जॉली मुमराचा. ड्राईव्ह केलं साईन. या बॉलला स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत कल्पेश. बॉल कलेक्ट करतील. थ्रो बघा परफेक्ट असेल. स्ट्रायकर सेंडला, म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या डीपमधला एक उत्तम दर्जा क्षेत्ररक्षक म्हणून कल्पेशची ख्याती आहे. एक आहे धानिवचा कलवा, तो देखील तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण करतो. सुमित, नीरज आणि आता कल्पेश. म्हणजे कल्पेश तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये कधीच दिसणार नाही, ते डीपमध्येच असतील. ड्राईव्ह केला हलक्या त्याने. बघा ग्राउंड स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण चुकतं. या चुका नको आहेत. जेव्हा तुमच्याकडून अशा चुका होतील, तुमच्याकडे मिस्टेक होतील, मग प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला ओव्हरटेक करून निघून जाईल. 4 धावांचा ओव्हरटेक चौकार. काल कासरवडीचा सुपरस्टार अयूब शेखचं अर्धशतक आपण पाहिलं सुप्रीमो चषकामध्ये. अभिमान आहे की आपल्या परिसरात जे ग्रामीण संघ खेळत आहेत त्यातला खेळाडू अयूब कासरवडीचा, ज्याने सुप्रीमोमधली या पर्वाची पहिली 50 नोंदवली. तर खूप बरं वाटते जेव्हा ग्रामीण खेळाडू ज्यांच्याकडून खरेच अपेक्षा असते, त्यांना वेळ मिळत नाही व्यवसाय क्रिकेट खेळण्याचा, पण जेव्हा मिळतो तेव्हा तो स्पार्क दिसतोय. अजूनही षटक संपतच नाही आणि संपेल कधी हे हा प्रश्न माझ्या मनात आहे. पुन्हा एकदा बॉल आउटसाइड द क्रीज पिच झालेला आहे आणि अजून 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 24वर. टेन्शन वाढते. म्हणजे शहजाद शेख सरांचा एक आवडता डायलॉग आहे, अप टेन्शन. आणि खरं तर दुसऱ्या षटकातच टेन्शन आलेलं आहे जॉली बॉईज मुमरा या संघाच्या सर्व खेळाडूंवर. पण अजूनही वेळ हातातून गेली नाही आहे. खूप काही बाकी आहे सामन्यामध्ये. धावसंख्या 24 झाले. फुल टॉस आणि बॉल कुठे जातोय तर लेट्स वेट फॉर सिग्नल ऑफ अंपायर. फॉर व्हॉट? इम्पॅक्ट. चला
बॉल कमरेच्या उंचीपेक्षा जास्त वरून गेलाय की खालून गेलाय त्याची आपण चाचपणी करणार आहोत. डिका स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीवर मनोज घोडेकर सर जॉईन होतील. आपण चेक करणार आहोत बॉल किती उंचीने गेलाय. पण आता एक वाईट दिवस असतो कुठल्याही गोलंदाजाचा पूर्ण वर्षामध्ये. कदाचित अरफातचा हा आजचा दिवस तो आहे. आणि जेव्हा आपण क्रिकेटचा खेळ खेळतो तो वैयक्तिक खेळ नाही आहे, तो सांघिक खेळ आहे. त्याच्यामुळे एका खेळाडूच्या चुकीचा भुर्दंड पूर्ण संघाला बसतो. पूर्ण संघ चांगला खेळतो नो डाऊट. अरफातसुद्धा जाणून बुजून चूक नाही करत आहे, पण ते घडते आणि ते निकाल बदलणारं आहे. दरम्यान आपण इम्पॅक्ट चेक करतोय. इम्पॅक्ट म्हणजे बॉलची उंची चेक करतोय. बॉल तर मागे गेलाय. फेअर बॉल एम्पायर. तर या बाईच्या 4 धावांचा बोनस मिळतोय JR स्पोर्ट दहिसरला. बॉल डीप होतोय, फेअर आहे आणि धावसंख्या 28 झाले. 28 रन्स ऑन बोर्ड. सरते शेवटी षटक संपलेलं आहे. धावसंख्या 28 झाले. अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 26. आणि मला असं वाटतं जी मी चर्चा केली होती त्याच गोलंदाजाला बोलवलं आहे जिशानला, की त्यानेच मागच्या षटकात ती सुरुवात दिली होती आणि ते देखील बॅटिंग पॉवर प्लेमध्ये. म्हणूनच आता त्यांना पुन्हा एकदा प्रमोट करण्यात आलेलं आहे. आणि या षटकात तशीच कामगिरी झाली जॉली बॉयज मुंब्राची तर मग मजा येईल. पण जर या षटकात काय चुकामुक झाली तर मग थोडं कठीण होऊन बसेल जॉली स्पोर्ट्स मुंब्रा या संघासाठी. पण आता हे षटक खूप महत्त्वाचं आहे जॉली स्पोर्ट्स मुंब्रा या संघासाठी, कारण दोन्ही फलंदाज सेट झाले. साईन देखील व्यवस्थित साथ दिलेली आहे ओमकार घुलेची आणि म्हणूनच ओमकारला तो कॉन्फिडन्स मिळाला चांगला खेळ देण्याचा सातत्यानं. जिशान पुढे आले पण बॉल हवेत आहे. स्वीपर कव्हर, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, चांगला झेल टिपतोय अरफात. बघा अरफातने मागच्या षटकात ज्या चुका केल्या होत्या त्या चुकांवर लक्ष देताना आता क्षेत्ररक्षण वरच्या स्तराचं करतोय आणि साथ देतोय जिशानला. पहिला धक्का तर त्याने बसवला होता, आता दुसरा सुद्धा बसवतोय. परततोय साई. बॅक टू डग आउट. प्रत्येक संघामध्ये एक मिस्ट्री एलिमेंट असतो आणि जॉली बॉयज मुंब्रामध्ये जिशान हा एक मिस्ट्री एलिमेंट आहे. आणि खरंच त्या एलिमेंटचा वापर कॅप्टनने योग्य केला आहे. म्हणजे अजूनही 2 पर्याय होते गोलंदाजीचे, पण त्यांनी जिशानलाच बोलवलं कारण जिशानने या खेळपट्टीवर या अगोदर चांगला खेळ दिलेला आहे आणि त्याचमुळे रिस्क घेण्याची इच्छा कॅप्टनची नव्हती. या षटकावरच आपल्याला पूर्ण जोर लावावा लागेल. आपलं 100% एफर्ट देऊन परिणाम आपल्या बाजूने झुकवण्यासाठी या षटकाला प्रायोरिटी बेसिसवर खेळवावं लागेल आणि म्हणून जिशानला बोलवलं आणि जिशानने या षटकाची सुरुवात विकेटने दिली. सामना आता रंगतोय. पुढचा बॉल अनपेक्षित उसळी. जिशानची ही ताकद आहे, जिशानची ही प्रतिभा आहे, जिशानची ही ओळख आहे आणि तो ओळख टिकवतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल डॉट. इक्वेशन बदलते. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. म्हणूनच एक षटक जरी तुमच्या बाजूने गेलं नाही तरी सुद्धा घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. अजून तुमच्याकडे मोका आहे आणि त्यावर तुम्हाला तुमचं योग्य ते खेळाचं प्रदर्शन द्यावंच लागेल आणि तेच देताना जिशानने आतापर्यंत उत्तम स्तराचा खेळ दिलेला आहे. बॉलला प्लेस केले. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरचे, बॉलवर पोहोचतील पॉईंटचे. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. स्ट्राईक ओमकारकडे रोटेट होते. एका धावाची नोंद आपण स्कोरशीटवर पाहतोय. धावसंख्या 29 झाले. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 25 धावांची. बॉल शिल्लक आहे तर 15 चेंडू 25 धावांची गरज. क्लायमॅक्समध्ये नेमकं काय घडेल ती उत्सुकता प्रत्येकाला आहे आणि म्हणूनच आता आपण इंटरमिशन पाहिला या चित्रपटाचा आणि आता क्लायमॅक्सकडे आपण वळतोय आणि पाहूया क्लायमॅक्स जॉली बॉयज मुंब्रा संघाच्या बाजूने जातोय की JR स्पोर्ट्स दहिसर संघाच्या बाजूने जातोय. जिशान आपली ब्लॉकबस्टर भूमिका अदा करतोय. खरं तर ऑस्कर अवॉर्ड मिळेल अशी गोलंदाजी आतापर्यंत जिशानच्या वतीनं संघाला मिळालेली आहे. आणि पाहूया जिशान अजूनही या षटकाच्या उत्तरार्धात कशी कामगिरी करतोय. ओमकारला थांबवलंय.
जिशानने ओमकारला थांबवले, कारण ओमकार जे मागच्या षटकामध्ये सुरू होते ते थांबलेच नाही. त्यांना थांबवण्याचं काम या षटकामध्ये जिशानने केलेलं आहे आणि ओमकारला जिशानची स्ट्रेंथ माहिती आहे आणि म्हणून जिशानला कुठेतरी जास्त भाव देत असताना तो सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट करतो. स्ट्राईकवर फलंदाज वरुणला आणतोय. एका धावेची वर धावसंख्या 30 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 14 चेंडू 24 धावा. पुढचा बॉल जिशान. हो, उलटा खेळण्याचा प्रयत्न होता. अजून एक डॉट बॉल. मी म्हणालो होतो की हे षटक महत्त्वाचं आहे आणि या षटकाचं महत्त्व ओळखताना ती गोलंदाजी जिशानच्या वतीनं जॉली बॉईज मुंब्राला मिळाले. या षटकात जिशानने खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2 धावा. वा, काय बॉलिंग टाकले. शेवटचा एक बॉल बाकी. म्हणजेच कॅप्टनला जे अपेक्षित होतं ती अपेक्षा जिशानने पूर्ण केलेली आहे. डॉट बॉल. वॉड ओव्हर. जबरदस्त गोलंदाजी जिशानची. टाळ्या होऊन जाऊ जिशानसाठी. 2 षटकं जिशानने हाताळली. पहिलं षटक ते होतं 3 धावांचं, दुसरं षटक 2 धावांचं आणि दोन्ही षटकात त्यांना एक विकेट मिळालेलं आहे आणि त्याचमुळे जॉली बॉईज मुंब्रा या संघाला परत या सामन्यात आणण्याचं काम जिशानने केलेलं आहे. इक्वेशन बदललं आहे. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये आवश्यकता 24 धावांची. 12 चेंडू 24 धावा. हा, ही वेळ वजा केली जाईल. पाणी पाठवा, ही वेळ वजा केली जाईल. डोंट वरी. पाणी पाठवा लगेच. तीन षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 30 धावा. आमचे स्पॉन्सर्स यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, ज्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पुढे सरकते. टायटल स्पॉन्सर KP वेलफेअर फाउंडेशन श्री कृणाल पुरोहित. टॉस बॉक्स स्पॉन्सर, ट्रॉफी स्पॉन्सर SSP 11 क्रिकेट ग्रुप श्री जिग्नेश पारेख. यूट्यूब अँड मीडिया चिल आउट वाईन अँड डाईन स्ट्रॉबेरी फाईन डाईन. मन ऑफ द मॅच स्पॉन्सर OMG बॅग्स जितेंद्रजी जैन, सचिनजी जैन. K बॅग्स मिस्टर ललित जैन. मंडप स्पॉन्सर श्री हेमंत शाह, श्री यशल शाह. काइंड स्पॉन्सर ॲडव्होकेट जिगर शाह. काइंड स्पॉन्सर श्रीमती रीटा शाह, एक्स कॉर्पोरेटर. काइंड स्पॉन्सर श्री नगीन जैन. शू स्पॉन्सर श्री दिनकर चौबे. बॉल स्पॉन्सर श्री नील सेठ. बॅट स्पॉन्सर GTS स्पोर्ट्स शॉन पुरकर. एनर्जी ड्रिंक मिस्टर पंकज पटेल. काइंड स्पॉन्सर मिस्टर विशाल शर्मा. काइंड स्पॉन्सर श्री रुपेश चौधरी. ओमकारला थांबवलंय पण थोडासा दूर राहिलाय बॉल. वाईट बॉलने सुरुवात होते या षटकाची. सलमान आलेले आहेत. सलमान सुद्धा तीच सुरुवात येत आहेत जी सुरुवात दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अरफातची होती. पण बघा अजूनही मोका आहे. जिशानने जे कमवलेलं आहे ती कमाई तुम्हाला टिकवावी लागेल, ती जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. या ठिकाणी आपण सन्मान करूया. मुख्य मंचावर नील सेठ साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहतोय. कुणालभाई पुरोहित यांच्या शुभ हस्ते नील सेठ यांचा सन्मान पाहतोय. पुढचा बॉल सलमान. हवेत बॉल. कव्हरला क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल. झेल टिपला जातोय. ओमकार घुलेचा खेळ संपतोय. सामना आता कलाटणी घेतोय. सामना जातोय आता जॉली बॉईज मुंब्राच्या बाजूने. धक्का बसतोय. तिसरा ओमकार घुले बॅक टू डगआउट. मैदानाच्या आतमध्ये येतोय. किरण येतोय. बघा मी 1-2 मिनटं एक्स्ट्रा देऊ शकतो नो डाऊट, कारण आपण पण समजतो बॅटर इन आउटला थोडासा वेळ लागतोय. नो डाऊट. मागच्या धावामध्ये 25 मिनटं झाले होते, त्यामुळे आपण ती पेनल्टी दिली होती. त्याचमुळे चला थोडं वेगानं घ्या, आम्हाला सुद्धा निघायचं आहे.
धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 31 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 23ची आणि बॉल शिल्लक आहेत 11 चेंडू 23 धावा. सलमान ज्यांच्या खात्यात जाते या अगोदर विकेट. ओमकार घोलीला त्यांनी बाद केलं. यावेळेस हलक्या हाताने बॉलला फक्त ढकललेला आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे येईल. सिंगलला डबलमध्ये बदलण्याचा प्रयत्न हेच तिसऱ्या षटकात करायचं होतं आणि आता ते केलंय. पण आता वेळ थोडी निघून गेले नो डाऊट, कारण जॉलीकडे बॉलर्स आहेत. अजूनही बॉलरचा विचार केला शेवटच्या षटकासाठी पर्याय खूप सारे आहेत. जावेद कुरेशी आहे. जावेदला थांबवलं अजून. ओह, जावेद अजूनही आहेत. म्हणजे थोडंसं मला देखील विचार पडतो जावेदला अजून पण थांबवलं. गेम प्लॅन थोडासा वेगळा झाला जॉलीचा. जावेदला कदाचित शेवटच्या षटकासाठी थांबवून ठेवलेलं आहे. एस बॉलर आहेत जॉलीचे. तसेच निलेश भोईरसुद्धा आहेत गोलंदाजीसाठी मुंब्रा संघाकडून. त्याचे पर्याय खूप आहेत जॉली बॉईज मुंब्रा या संघाकडे. ओ डॉट बॉल. जितके जास्त डॉट बॉल तितकं जास्त दडपण. बघा 18 चेंडू 24चा सामना होता. सामना आता कुठे आला? प्रसादजी खोत ज्यांनी परी पॅकर्सला प्रमोट केलेलं आहे. परी 11 सातपाटी हा संघ ज्यांच्या नावाने खेळतोय त्याचे प्रणेते प्रसादजी खोत यांचं आगमन झालं आहे. आपलं व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत. चला प्रसाद या, आपलं व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे. प्रसादजी खोत, आपण मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी. अजून एक डॉट. एक षटक वगळलं. अपील अँड गिवन. कॉट बिहाइंड. फलंदाज बाद. विकेट जाते सलमानच्या खात्यात. आठवण करून देतो तुम्हाला. थँक्यू. थोडीशी आठवण करून देतोय. 18 चेंडू आणि 26 धावांची गरज होती आणि आता इक्वेशन सांगते 8 चेंडू 21 धावा. तर मग कसं हा उलटफेर घडला आहे ते फलंदाजांनाच ठाऊक असेल. गेम प्लॅनमध्ये काय चुकी झाली ते आता नक्कीच त्या गोष्टींची आठवण काढत असतील. पण अजून वेळ हातातून गेली नाही आहे. जे स्पोर्ट दहिसर संघाकडून ते फलंदाज आहेत ज्यांच्याकडे मोठे फटके आहेत आणि ते फटके आत्ताच द्यावे लागतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. सिद्धेश येत आहेत स्ट्रायकर्स एंडला. सलमान बॅट अँड पॅडमधला बॉल ऑन साईडला टर्न केले. काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक कल्पेश आहेत तर मग चान्स नाही आहे की बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. कल्पेश होते काऊ कॉर्नरला. बॉल त्यांनी अडवला. स्ट्रायकर एंडला थ्रो केला. मिळतात या 2 धावा. 2चे होते. वाढ धावसंख्या पोहोचते 35. जिंकण्यासाठी अजून 19 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 7 चेंडू 19 धावा. एक मोठा स्ट्रोक जर या बॉलवर आला सामना शेवटच्या षटकावर दोन्ही संघांसाठी बॅलन्स असेल. आणि पाहूया आता या शेवटच्या षटकाच्या अगोदर काय नेमकं घडते. डॉट येतोय म्हणजेच आता थोडी बाजू भक्कम झाले जॉली बॉईज मुंब्राची. शेवटचे 6 बॉल्स जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. म्हणजेच मागच्या 12 चेंडूत फक्त मिळाल्या 7 धावा. जे आहे दर्शेला 6 चेंडू 19 धावांची गरज. बघा जसा मी उल्लेख केला होता एस बॉलर आहेत आणि हुकुमचा एका शेवटच्या षटकासाठी ठेवला होता. जावेद कुरेशी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. काय कारकीर्द राहिलेली आहे जावेद कुरेशीची. म्हणजेच मधल्या काळात दुखापतसुद्धा त्याला झाली होती पण तरी देखील त्यांनी माघार नाही घेतली. सातत्याने क्रिकेटवर त्यांनी फोकस केलं आणि कित्येक विक्रम जावेदच्या नावावर आहेत. ॲज अ बॉलर म्हणून त्यांची तर ओळख आहेच पण जेव्हा जेव्हा गरज भासते ते त्यांची फलंदाजी देखील दाखवतात. आणि आता जेव्हा शेवटच्या षटकासाठी जरी 5 ते 6 धावा असत्या तरीसुद्धा सामना जिंकवण्याची भूमिका त्यांनी कित्येक वेळा घेतलेली आहे. पण आता जर हिरो बनण्याची संधी मुंब्रा संघाला आहे तशीच संधी जे स्पोर्ट्स दहिसर संघाच्या फलंदाजांना सुद्धा आहे. म्हणजे सिद्धेशला आणि वरुणला आहे. तर पाहूया वरुण आणि सिद्धेश ती जबाबदारी कशी उचलत आहेत. शेवटच्या 6 बॉल्सवर आपल्या संघाचा किल्ला कसे लढवत आहेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी. आवश्यकता 19 धावांची. अराउंड विकेट जावेद. पहिला बॉल येतोय डॉट. कॉर्नर ऑफ द क्रीज. बॉलला हार्ड लेनवर पिच केलं आणि परफेक्शन आहे जी त्याची ओळख आहे. ती परफेक्शनाची गोलंदाजी सुरुवात देतोय डॉटनं. 5 चेंडूचा खेळ बाकी. आवश्यकता 19 धावांची जे स्पोर्ट दहिसरला.
5 चेंडू आणि 19 धावांची गरज. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नसतो आणि तेच तुम्हाला या सामन्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जवळपास सामना जिंकला होता जे आर स्पोर्ट दहिसरने जेव्हा दुसऱ्या षटकामध्ये त्या धावा मिळाल्या होत्या. प्लेसमेंट बॉल पोचतो मिड विकेटला, स्ट्राईक रोटेशन पॉलिसी, 1 धाव मिळते. आता 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. आता अरफातला थोडं हायसं वाटत असेल, नाहीतर मग होती कत्ती त्याच्यावर. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. अजूनही मोका गेला नाहीये. परिस्थितीला पाठ दाखवायची नसते तर परिस्थितीला तोंड द्यायचं असते आणि तेच करायचं आहे जे आर स्पोर्ट दहिसर या संघाला. 4 चेंडू 18 धावांची गरज, पण वेगावर गुडघे टेकलेले आहेत फलंदाजाने. फक्त बॅट्सविंग होती, क्रॉस बॅटेड बॅट्सविंग, पण दरम्यान 1 धाव पूर्ण केली. जय मल्हार खारेगावचे सर्व मित्रमंडळी व्यासपीठावर येत आहेत. मनीषजी पाटील उदयोन्मुख उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. प्रज्ञेशजी पाटील जे मूर्तिकार आहेत त्यांचं आगमन होते. आणि प्रसादजी खोत जे परी 11 सातपाटीचे संघ मालक आहेत आणि एक्सपोर्ट हा त्यांचा बिझनेस आहे. तर या आपलं मनपूर्वक स्वागत आहे. रॉयल एंट्री होते. मनीषजी पाटील, प्रसादजी खोत, प्रज्ञेशजी पाटील आणि त्यांच्या मित्रमंडळींची मनपूर्वक स्वागत. आताच त्यांनी जय मल्हार मास्टर्सला भेट देऊन आपली पावलं सुभाषचंद्र बोस क्रीडानगरीकडे वळवलेली आहेत. मनीषजी केसरीनाथ पाटील, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. जय मल्हार खारीगाव कला क्रीडा उत्सव समितीचे हे सर्व पदाधिकारी. जावेद, अजून एक डॉट बॉल आणि सामना संपला, सामना जिंकला जॉली बॉयज मुंब्राने. अभिनंदन. हार्ड लक टीम जे आर स्पोर्ट दहिसर. सामना होता कुठे, सामना आला कुठे आणि यावेळेस रिझल्ट थोडा विपरीत घडला जे आर स्पोर्ट्सच्या, कारण गोलंदाजी वरचढ ठरली जॉली बॉयज मुंब्राची. तर बॉलिंग ज्यांनी उत्तम केली जिशान ठरत आहेत मॅन ऑफ द मॅच. जिशान इज द मॅन ऑफ द मॅच. 2 षटका हाताळताना 5 धावा खर्च करताना फक्त इकॉनॉमिकलच नाही तर विकेट टेकर सुद्धा राहिले. 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये. तर या जिशान मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी शेरूबाईंचा लुक वेगळा झाला. म्हणजे तुम्ही बक्षीस पात्र फेरीत पोहोचल्यानंतर एकदम लुकच बदलतो नाही का. हा संघ काय फायनलमध्ये आला त्यांचा, शेरू 11 भाईंदर, आणि त्यांनी पहिल्यांदा संघ प्रमोट केला एका स्पर्धेमध्ये. तर OMG द बॅक बॉलचे जितेंद्र भाई जैन यांचं व्यासपीठावर आगमन, मनपूर्वक स्वागत. चला आपण पुरस्कार देणार आहोत. तर जिशान